गुड मॉर्निंग ट्रेडर्स. नमस्कार माझे बंधू आणि भगिनींनो, तुम्ही कसे आहात आणि तुमचे 2 दिवस गुरुवार आणि शुक्रवार कसे होते? गुरुवारी व्हिडिओ बनवला नाही कारण तुम्हाला ऑलरेडी मी सगळ्यांना सांगितलं की 2 दिवस बाहेरगावी असणार आहे. तर काल आलो आणि मार्केटला बघितलं. मार्केट आपल्या लेवलला आलेलं आहे. लेवल्स आर इम्पॉर्टंट आयुष्यामध्ये. जर ही तुम्हाला समज आली या मी तुम्हाला समजवायचा प्रयत्न केला आणि ही समज तुम्हाला आली तर नक्कीच तुम्ही यशाच्या मार्गावरती आहात. सक्सेस सगळ्यांनाच भेटत नाही, की सगळीच मेहनत करतात, आपल्या आपल्या प्राणी सगळी मेहनत करतात, पण सक्सेस सगळ्यांना भेटत नाहीये. मग का प्रॉब्लेम का होतो? प्रॉब्लेम आपल्या दृष्टिकोनाचा असतो, माइंडसेटचा असतो, पेशंट, डिसिप्लिन, ह्या गोष्टी वेगळ्या वेगळ्या आहेत आणि मार्केट सगळ्यांना वेगळं दिसतं. आता बघा 26 तारखेला मार्केट ठीक आहे लेवललाच आपल्या होतं, जे आपल्या लेवलला त्याच लेवलला, म्हणजे असं काही एवढं मोठी गोष्ट घडली नाही असं मला वाटतं. पण 27 तारखेचा मार्केटनी धमाल केली, आपल्या रेंज तोडून मार्केटने एक रिटेस्ट घेऊन खाली आलं. आता खूपदा आहे ना, खूपदा लोकांना असं वाटतं की इकडे हा रिटेस्ट आहे, ओके, हा रिटेस्ट आहे. आपल्याला काय समजायचं हा प्रयत्न तुम्ही करा. बघा जेव्हा मार्केट खाली आलं ना तेव्हा हा एक लो केला आणि मार्केट इथे खाली आलं. मार्केट रिटेस्ट नाही घेतलेलं आहे. मार्केट रिटेस्ट केव्हा घेईल? जेव्हा आपल्या लेवलला टच करून मार्केट खाली येईल. पण मार्केट तसं काय करताना दिसलं नाही आणि परत मार्केटनी वरती गेलं. होतं काय मार्केटमध्ये जेव्हा तुम्ही एंट्री करता, मी इकडे एंट्री करेन, लो तोडला, मी इथे एंट्री करेन, लो तोडला, पण मार्केट तुम्हाला परत घेऊन येतं. जिथपर्यंत हा लो तोडत नाही ना तिथपर्यंत मी काय करणार नाहीये आणि मार्केटने त्यानंतर एकाच कॅन्डल मध्ये तुम्हाला दिलं. आता असं होतं की मी इथे प्रॉफिट बुकिंग केलं, पॉसिबल नाहीये. आणि ही एक कॅन्डल 5 मिनिटाची आली जी आहे ना ती ऍक्च्युली ह्याच लेवलवरती थांबणार होती, पण पेनिक सेलिंगमुळे काहीतरी गोष्टी घडल्या आणि मार्केटने एकाच 5 मिनिटामध्ये मार्केटने त्याला संपवलंय. मग इथे जरी कोणी घेतलं असेल ना तर त्याचं नशीब चांगलं आहे. पण टेक्निकल वरती भले मार्केट खाली आलं पण ह्या कॅन्डलला काय अर्थ नव्हता. इथे कोणीच ट्राय करू शकलं नसतं कारण हिंमत नव्हती होत. मार्केटने एकदा दोनदा आणि मार्केटने तिसऱ्यांदा ट्राय करत होतं, त्यामुळे एक विषय होता. बघा विषय असा पण येतो, विषय असा पण येतो की आता मार्केट काय करणार आहे. पण का होतंय, आज आहे शनिवार, रविवार, उद्या मार्केट आहे, परवा मार्केट आहे का नाही. बघा 2 तारीखला सोमवार आहे आणि 2 तारखेची मी जर एक्सपायरी बघाल ना तर 2 तारीख लिहिले. का 2 तारीख लिहिलेली आहे समजण्याचा प्रयत्न करा. होळी असल्यामुळे, शिमगा असल्यामुळे 3 तारखेला मार्केट बंद असणार आहे आणि उद्याच्या दिवशी एक्सपायरी कधी आहे? मंगळवारच्या जागी सोमवारी एक्सपायरी एक दिवस अगोदर आली. होतंय काय, शनिवारी मार्केट बंद, रविवारी मार्केट बंद आणि मंगळवारी मार्केट बंद. फक्त एक दिवस, 4 दिवसामधला एक दिवस धमाल करणार, नक्कीच धमाल करा. आणि धमाल का करणार याचा अर्थ पण समजून घ्या. मार्केट आपल्या लेवलला आलंय, इकडनं आता वरती किंवा खाली रॉकेट होणार, रॉकेट. मग आता समजून घेऊया, लेवल जेव्हा आपले चांगले असतील ना तेव्हा काम करायला मजा येते. ड्रायव्हर जर चांगला असेल ना तर गाडी चालवण्यामध्ये आपण लांब डिस्टन्सला झोपू आराम करू शकतो, नाही तर ड्रायव्हर जर हडबडला तर गाडी कुठे पण जाऊ शकेल. म्हणून ड्रायव्हर बरोबर असला पाहिजे. मग गाडीचे नियंत्रण, कंट्रोल सगळं 80 किलोमीटर स्पीडने धावणार. तिकडे भेटले तर 100-200 नाही, भले रस्ता खाली असेल तो 80च्या स्पीडनेच धावणार. का? तो नियम पाळतो. त्याला माहितीये 100ला 120ला गाडी कंट्रोल होणार नाही, पण तो 80 चालतो. भले 5-10 मिनिटं लेट जाईल, 1 तास लेट जाईल, पण तो आपल्या कंट्रोल चालतो. त्याला परफेक्ट बोलतात ड्रायव्हर. नाहीतर पळवायची म्हणून गाडी पळवायची ना तर तुम्हाला पुढच्या येणाऱ्या भविष्यामध्ये धोकादायक घटना घडू शकतात. नजर हटी दुर्घटना घटी, बोर्ड वाचता ना, तसंच आता परिस्थिती झालेली आहे. आता आपल्याला नजर हटवायची नाही कारण आपली नजर तर मस्त की बनलेली आहे, लेवल्स पण बनलेले आहेत, सगळे झालेत. तर येऊया आता उद्या मार्केट काय करणार. बघा मार्केटने आपला जो पॅरलल झोन होता ना तो तोडलेला आहे, त्यामुळे मार्केट बॅरिश आहे. दुसरी गोष्ट जी मेन तुम्हाला ऐकायची आहे, वॉर, इराण, USA, UAE, हे ते. मी काय बोलतो, मी वॉरच्या अगेन्स्ट ट्रेड करतो. वॉर म्हणजे न्यूजच्या अगेन्स्ट ट्रेड करतो. दुनियाला माहितीये की मार्केट आता खाली येणार आहे, दुनियाला. म्हणजे छोटा मुल जरी असेल तुमच्या घरामध्ये 5वी 6वीला 7वीला त्याला पण कळलं असेल बाबा उद्या तर मार्केट खाली आहे, वॉर आहे ना. म्हणजे काय, मार्केट नेगेटिव्ह आहे. वॉर सिच्युएशन म्हणजे नेगेटिव्ह, भीतीचं वातावरण, मार्केट पडण्याची शक्यता. दुनियाला जेव्हा वाटतं तेव्हा मार्केट वरती
ट्रेड करेल, उलट ट्रेड करेल, या परत या झोन मध्ये येण्याचा प्रयत्न करेल. नीट आहे का मी काय बोलतोय ते? त्याचा अर्थ असा नाही की उद्याच्या उद्या तुम्ही सीई मध्ये बसा विषय संपवा, असं नाहीये. त्याचे कारण आहेत आणि ते कुठल्या सेटअपला होईल, कसं होईल ते तुम्हाला सांगतो मी, आणि कधी करावं ते. ओके, बहुतांशी उद्या आज पण खूप काही गोष्टी घडल्यात, काल पण खूप काही गोष्टी घडल्या. ओके, खूप नुकसान झालंय सगळ्यांचंच. आणि आता काय माहिती की हे जर लांबलं ना तर मग ठीक आहे, येणाऱ्या काळामध्ये मार्केट पाताळ होणार आहे, पाताळ गाठेल एकदम, इक्विव्हॅलेंटची वाटच लागेल साहेब, आणि एकदम बॉटमला येईल मार्केट. ठीक आहे, विषय असा येतो 15 मिनिटाच्या चार्टमध्ये आपल्याला काय दिसतंय. ओके, जी सीन आहे ते दिसतं. ओके, जर बघायला गेलं तर नीट इथे इथे मार्केट ह्या लेवलला थांबलेलं आहे. मार्केटला पळायचं असतं ना, मार्केट परत ह्या झोन मध्ये आलं असतं आणि इथपर्यंत मार्केट नक्कीच आलं असतं. म्हणजे 25 सायकोलॉजिकल लेवल तोडली असती. मार्केटने तसं नाही केले, मार्केटनी आज 180 150 लेवल पर्यंत मार्केट थांबलेलं आहे. म्हणजे इकडनं अजून 150 पॉईंटची एक गॅप रॅली बाकी आहे. सॉरी, जर रॅली बॅक की आहे ना तर काय माहिती का, मार्केट काय करेल 25,000च्या लेवलला आहे ना, 25,000 लेवलला माझ्या मते 25,000ची लेवल नाही. इथे आपण जरा बघूया, डीपली जरा स्टडी करूया. मार्केट लगभग ही क्लोजिंग, ओके, त्यानंतर जर मी अजून बघतोय तर मार्केटला ही क्लोजिंग इथे लगभग तरी, ओके, ही क्लोजिंग पकडूया आपण 25,040 ची मला काहीतरी लेवल भेटते अंदाजे. हा अंदाज आहे, हा एक्सपिरियन्स आहे जो तुमच्यावर मी शेअर करतोय. मार्केटनी गॅप डाऊन देऊन जर खाली आलं तो विषय, ठीक आहे, लाईन लावून ठेवले, बघूया आपण पुढच्या येणाऱ्या भविष्यामध्ये. आता येऊया जरा एक तासाच्या चार्ट वरती. एक तासाच्या चार्ट वरती मला काय दिसते तुम्हाला सांगतो बघा. जो पॅरलल जर तोडलाय ना तर तोडू दे, पण अजून एक गोष्ट घडत चाललेली आहे, नीट बघा, तुम्हाला गोष्ट कळली असेल तर काय ती. इकडनं अपसाइड गेलाय, इकडनं ट्राय केलंय, त्यानंतर इकडनं परत खाली आलाय आणि इथे वरती तर लेवल लागलेले आहेत. ओके, वरची लेवल स्ट्रॉंग आहे, खालची लेवल जशी माझी चेंज झालेली आहे. त्यामुळे जो आता आराखडा आहे, जो पॅरलल झोनचा आहे ना, तो बरोबर ह्या लेवलला इंटरसेक्ट होतो, म्हणजे मिळतोय, जुळतोय. म्हणजे 25,000 अगेन स्ट्रॉंग लेवल आहे. कुठली आहे? सायकोलॉजिकल लेवल आहे. त्यानंतर जी लेवल दिसते मला ती 24,800 दिसते. ओके, 24,800 दिसते. डेली वर देऊन बघूया जरा, आता काय काय लेवल निघालेत आपल्या, बघा, नोट करत जावा तुम्ही. 25,000, 25,040 आणि डायरेक्टली 24,800, ह्या दोन लेवल इम्पॉर्टंट निघालेत, ज्या खालच्या साईडला सपोर्ट घेण्यासारख्या आहेत. ओके, डेली वरती जर मी बघत असेल ना तर मार्केट इथे खूप स्ट्रॉंग सपोर्ट घेतलेला होता, त्यानंतर स्ट्रॉंग सपोर्ट डायरेक्टली आहे 24,000 लगभग तरी 460चा. ओके, पण त्या अगोदर त्याला ना ही 24,800 ची लेवल तोडायला लागेल. दोन गोष्टी झाल्या. आता आपण खालची लेवलची वार्ता करतोय, वरच्या लेवलची पण वार्ता नक्कीच करूया. ओके, त्यानंतर मेन गोष्ट काय येते, डेली वरती तुम्ही जर बघाल ना तर कॅन्डल्स जास्त तुम्हाला रेड दिसतील. हा पैसा पुरा रेडनीच भरलेला आहे. ठीक आहे, झालं काय पाहिजे, मार्केट ना ही जी कॅन्डल आहे ना, तुम्हाला गेल्या पण सांगितलं, ह्या कॅन्डलचा आहे ना लो जो आहे ना 834चा, तो तोडला पाहिजे. सॉरी, जरा तब्येत खराब आहे, कारण का पुरा वीक बाहेर असल्यामुळे, क्लायमेटिकल चेंज, पाण्याचा चेंज असतो, त्यामुळे जरा त्रास आहे घशाला, सर्दी आहे, आवाज पण जरा बरोबर तुम्हाला येत नसेल. तर ही लेवल जर तुटली ना, कुठली 24,800, तर मार्केट पाताळ मध्ये येण्याची शक्यता जास्त आहे. ओके, आजचा बघायला गेलं तर इकडनं एक लेवल आहे जी आहे 25,400. हा लेवल लिहित जा तुम्ही, 25,000, 25,040, 24,800 आणि वरची आहे 25,420, 25,420, तीन लेवल तुम्हाला दिलेले आहेत. झालं काय पाहिजे नक्की,
विकली वरती येऊन जरा अनालाइज करायचा प्रयत्न करूया. बघा विकली वरती बघाल ना तुम्ही, तर मार्केट अजूनही बघायला गेलं तरी ट्रेंडच्या वरती आहे आणि ट्रेंड लाईन वरतीच आहे. खालनं जर मी लाईन टाकतो ना अशी, ही बघा अशी मार्केट त्या लाईनीच्या वरती आहे. ह्या लाईनीला मी जरा चेंज करतो कारण खालची गरज, अत्यंत गरज आहे लाईनीची. मार्केटला लगभग 80 860-70 तोडलं जरुरी आहे. तीच आपली 800ची लेवल आहे. 50-60 पॉईंटला एवढी इम्पॉर्टंट नसते, पण इथे आहे. ओके, मग आपल्या गोष्टी तर कळायला लागल्यात, समजायला लागल्यात. ठीक आहे, मार्केटमध्ये प्राइस ऍक्शन तर नक्कीच आहे. लो कुठे तुटला नाही बघा, इकडे जर बघायला लो तुटला नाहीये, लो तुटला नाहीये. इथे पण ट्राय केलेला पण लो तुटला नाहीये आणि मार्केट वरतीच आहे. मार्केटमध्ये अजूनही बुल्स आहेत, म्हणजे बायर्स आहेत, हे लक्षात ठेवा. फक्त वॉर झालाय, कुठल्या गोष्टी झाल्या, फलना डिंक, मी हर वेळेला सांगतो, न्यूजच्या अगेन्स्ट ट्रेड करणं म्हणजे रिस्की तर आहेच, पण ते खरे ट्रेड निघतात. कारण का दुनियाला जे माहिती आहे ना ते आपल्याला माहिती नाही. असं बघायला गेलं ना तर वरची इथे एक इन्व्हर्टेड हॅमर बनलेला आहे, इथे एक डोजी बनलेला आहे. म्हणजे ही लेवल्स, ही कॅन्डल्स खूप इम्पॉर्टंट आहेत. आणि जर पाठीतून बघायला गेलं तर बघा अशा काहीतरी लेवल्स निघतायत, जी 7.5, म्हणजे हर एक लेवलला तुम्हाला वेगळं वेगळं, हर एक टाइम फ्रेमला तुम्हाला वेगळं 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 दिसण्याचे प्रयत्न होतील. त्यामुळे तुम्ही काय करता नक्की हे खूप समजण्याचं आवश्यकता आहे. मार्केट काय करतं त्याच्यानंतर आपण काय करू शकतो हा समजण्याचा दृष्टिकोन आहे. मग त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, काही नाही करायचंय. रूल्स, डिसिप्लिन, पेशन्स आणि आपला सेटअप, या 4 गोष्टीचं लक्ष द्यायचंय. आता खरी परीक्षा आपली, आता आपली खरी परीक्षा काय आहे, कारण का मार्केट आता त्या लेवलला आलंय. इथे वरती असू दे खाली असू दे काय फरक पडत नाही, पण मार्केट त्या लेवलला जिकडनं आलंय ना तिकडनं मार्केट एक लोअर करून परत हाय करण्याचा प्रयत्न करेल, म्हणजे एक ट्रेंड लाईन. पण त्यासाठी मार्केटला 24,800 येणं जरुरी आहे. आणि तर इकडनं गेलं तर मी असं सांगेन की मार्केट गेले करून, खरं गेलं त्यांनी एक हायर लो बनवलेला आहे आणि तो मग एक हायर हायसाठी जाईल. इथे मार्केट तसं ट्राय करत होता पण नाही झालं. मला 2 वीक झाले, म्हणजे समजा ना एका महिन्यामध्ये 4 वीक असतात. मग आता अजूनही ते 4 वीक मार्केट कन्सोलिडेट करतं का बघूया ना. कारण इकडनं असा एक पॅटर्न जो बनतोय ना तो असा पॅटर्न बनेल, मग वरनं आणि खालनं. मग हा ब्रेकआउटला तुम्हाला लगभग ब्रेकआउट भेटेल एप्रिलच्या नंतर. मग म्हणजे मार्च एप्रिल तुम्हाला काढायचंय. कशावरती काढायचंय? साइडवेज मध्ये काढायचंय. लक्षात घ्या, गोष्टीला लक्षात घ्या, समजण्याचा प्रयत्न करा. समजण्याचा प्रयत्न करा. तर आता आपण आपल्या स्ट्रॅटेजीमध्ये जाऊया आणि बघूया नक्की आपल्याला काय करायला भेटतं या काय करू शकतो. ओके, हा आपला पहिल्याचा चार्ट होता, तो आपण काढूया आणि आता नवीन चार्ट वरती येऊया. ठीक आहे, लेवल्स बघा काय ऑलरेडी लेवल्स लागलेले आहेत. मग तुम्हाला सांगितले 25,040, नंतर इथे सांगितले 25,800 ही लेवल काउंट टाकतो. ही 25,000 खालची लेवल आहे, 600ची लेवल आहे, खूप खाली आहे. ओके, होतं का माहिती आहे? आता हा जो आहे ना हा तुमचा आहे ना, ऍक्च्युली बघायला 2 वरती मी येतो, हा तुमचा बॉटम आहे. नीट लक्ष घ्या, मार्केटमध्ये जेव्हा सेलिंग येते ना तेव्हा हा बॉटम डिक्लेअर झालेला आहे 24,800चा किंवा 25,000चा पण एक बॉटम होऊ शकतो. कारण त्याला हायर आहे बनवायचं असेल तर, हायर लो, हायर आहे प्राइस बनवायची असेल तर माझ्या मते मार्केट जर गॅप डाऊन ओपन झालं आणि 25,040ची लेवल तोडून जर खाली आलं ना तर तुम्हाला एक संधी भेटू शकेल खालच्या साईडला. ओके, एक संधी भेटू शकेल खालच्या साईडला, जी लगभग 25,040 25,040च्या खाली मी काय करायचं असेल ते मी नक्कीच करेन. ठीक आहे, आणि माझं टार्गेट 25,000 24,800 आणि त्यानंतर डायरेक्टली टार्गेट आहे हा लो 24,590. म्हणजे इकडनं 200 पॉईंट, इकडनं 200 पॉईंटची रॅली, 400 पॉईंटची रॅली आहे. मार्केट काय करेल हे पण बघणं जरुरी आहे. ओके, लेवल्स पण आपण हळू टाकूया. ही जी लेवल आहे
हा झोन इथे लावूया आणि हा झोन जो आहे ना तो लगभग ह्याच्यावरती लावायचा आपल्याला 375 वरती. ओके. मार्केट उद्या काय करू शकेल माहिती काय? मार्केट काय करेल? सोडून देईल साइडवेज राहून, FID वाले कमवून निघून जातील. मार्केट सकाळी काय करेल माहिती काय? गॅप डाऊन ओपनिंग देईल. जसं प्रेशर आहे गॅप डाऊन ओपनिंग देईल, तुम्हाला खाली पडताना कमवून देणार नाही, संधी देणार नाही, खाली पडेल. आणि जर मार्केटने इथे सपोर्ट घेतला आणि सस्टेन झाला तर मी ह्या साईडवरनं एक कॉलचा प्रयत्न करेन, कारण का इथे सायकोलॉजिकल लेवलचा ट्रेड एक माझा बनतोय. म्हणजे उद्या पुट मध्ये जाण्यापेक्षा मी कॉल मध्ये जास्त इंटरेस्ट आहे. का माहिती काय? मार्केट एक व्ही शेप रिकव्हरी करण्याचा प्रयत्न करेल. का? कारण सगळीच जर खाली येत असतील ना तर FI वाले काय बोलतील, जाऊ दे, मी बाबा उलट झाले. लोक उलटीच असतात ना. तर त्यांच्या पाठी लागण्याचा प्रयत्न करा. तुम्ही काय विचार करता, यात मार्केट काय करता विचार करू नका. ती लोक मार्केटला फिरवणार आहेत. त्यामुळे बॉटमला ऑलवेज बाईंग येते. कारण का जिथे पण त्यांचा इकडे शॉर्ट केला असेल ना तर त्यांचा कव्हर झाला आता. मग आता ती लॉंग पोझिशन बनवण्याचा प्रयत्न करतील आणि याला बोलतात व्ही शेप रिकव्हरी. ती लोक आता 1000 पॉईंट घेऊन चालतात ना, आणि मार्केट आता 1000 पॉईंट वरतीच आहे बघा. वरनं खाली जर पडतंय तर 800 वरनं हा 800 म्हणजे 1000 पॉईंट आहे. 25,800 24,800 म्हणजे 1000 पॉईंटची रॅली झाल्यावर मार्केट एक रिकव्हरी करण्यासाठी, एक शॉर्ट कव्हरिंग करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करेल. म्हणून मी जेव्हा मार्केट गॅप डाऊन ओपन झालं, बहुतांश होण्याची शक्यता जास्त आहे, जसं ग्लोबल मार्केट न्यूज तसं आहे, तर मी 800 वरनं सस्टेन झाल्याच्या नंतर एक वरचा ट्रेड घेईन. तिथे अजून एक लेवल आहे ना मधली आलेली, तुम्हाला सांगतो, छोटं मध्ये लिहितोय 920. मार्केट बहुतेक 920 च्या इकडे पण रिकव्हरी करू शकेल. हा, जर 800 च्या खाली मार्केट एकदम सस्टेन झालं तर मार्केट डायरेक्टली पाताळमध्येच उद्या जाईल, जर पॅनिक सेलिंग आली तर. नाहीतर मार्केट परत ह्या झोन मध्ये येण्याचा प्रयत्न करेल. आता हा झोन कसा आहे, हा बघा असा आहे, या झोन मध्ये येण्याचा प्रयत्न करेल. ओके. इकडनं जर बघायला गेलं तर हा झोन असा लाईन टाकला तर खूप खाली येतो, 24,300-200 लेवल दिसत, पण एवढं मुश्किल आहे कारण का सगळ्यांचा पैसा वरती लागलेला आहे. बघा, बाईंग असते, स्लो असते, पण जेव्हा येते ना तर ती सगळ्यांना घेऊन जाते. सेलिंग काय फास्ट असते, बरोबर आहे, आपल्याला वाटतं सेलिंग आहे. आता 3 कॅन्डल्स बघा लास्टच्या एकदम सेलिंग वाले आहेत, पण इथे एक छोटीशी ग्रीन कॅन्डल पण तुम्हाला दिसत असेल, बरं असेल तर. क्लिअर कट हिशोब आहे. जर मार्केटनी उद्या गॅप डाऊन ओपनिंग देऊन 920 च्या इथे रिजेक्शन घेतलं, 920 चे ते रिजेक्शन घेतलं, हा, तर मी इकडनं एक रिव्हर्सलचा ट्रेड घ्यायचा प्रयत्न करेन. नाहीतर 800 च्या खाली डायरेक्टली मार्केट पाताळमध्ये. ओके. उद्या जर मार्केट गॅप अप ओपन झालं ना तर मार्केट परत ह्या लेवलला टेस्ट करायला नक्कीच येईल. परत ऐका, गॅप अप, आता गॅप डाऊनचा विषय झाला, गॅप अप ओपन जर झालं ना तर मार्केट परत ह्या लेवल टेस्ट करायला नक्कीच येईल. कुठली याची? 24,000-25,040 ची लेवल. मग इथे मी पी साठी काम करेन. मार्केट जर फ्लॅट ओपन झाले ना तर मला उत्तम आहे. का? कारण का मला कळेल कुठे घुसायचं येते, या कुठल्या दिशेला घुसायचं येते. मार्केट खूप क्लिअर आहे. फक्त तुम्ही तुमची मर्यादा सोडू नका, तुम्ही तुमचा ताबा सोडू नका, तुमचा पेशन्स, डिसिप्लिन, रूल्स, सेटअप्स सगळे पालन करा. तर उद्या ना तुम्हाला खूप चांगला प्रॉफिट होईल. मी वारंवार सांगत असतो. ठीक आहे. वरच्या साईडला आपल्याला 370च्या वरतीच काहीतरी गेम करायचा असेल तर करू शकतो, पण त्यात आपण गपचूप राहायचं. उद्या मार्केटला साईडवेज झाला तरी काय बघायचं नाहीये, कारण इकडनं असा एक आकृती बनते जी इथे येऊन एक मोठ्या ह्याच्यामध्ये फसेल. ओके. दुसरी गोष्ट, उद्या ओवायचा पण गेम होणार आहे, पीसीआरचा. ओवाय रेशो, पीसीआर रेशो गेम करणार आहेत, कारण एक्सपायरी आहे, मार्चची पहिली एक्सपायरी. हा, 2 तारीख म्हणजे मार्चची पहिली एक्सपायरी. त्यामुळे निफ्टी काही ना काहीतरी देऊन जाईल, हा नक्की हिशोब आहे. ठीक आहे. तर उद्याचा दिवस तुम्ही खूप सांभाळून काम करा ही अपेक्षा करता हा व्हिडिओ थांबत आहे. काही गोष्टी जेव्हा नसतील समजत ना तेव्हा सोडून देणं हेच एक पर्याय राहतो. हिंदीमध्ये माझे सर, आमचे जेव्हा मी कॉलेज होतो तेव्हा मला एक सर बोलायचे, हिंदीचे प्रोफेसर आमचे सिंग सर होते.
तेव्हा ते बोलायचे, जिस कहानी को अंत तक लाना हो मुश्किल, जिस कहानी को अंत तक लाना हो मुश्किल, उसको खूबसूरत मोड देके छोड़ना ही अच्छी बात है. नाही जमत आहे ना सोडून द्या, नाही पटत ना सोडून द्या. एका दिवसाने मार्केट चालणार नाही. या लेवल खाली आहे ना पाताळ, घेऊया ना पुढचा लेवल. यावरती आहे ना कॉल, घेऊया ना. इथे नको पण काय करूया, शांत राहूया, मार्केटला बघूया, मार्केट समजूया. मोटिवेशन लाईन काय आपली, पहिले थांबायला शिकणार, त्यानंतर काहीतरी बघणार, करणार, समजणार आणि शिकून नंतर जे मला कळेल तेव्हा मी ट्रेड करणार. एवढं जर तुम्हाला कळत असेल, तुमचे हात जोडून अभिवादन आहे आणि तुम्हाला नमस्कार आहे की तुम्ही त्या गोष्टींवरती आता अटल राहताय. मी 2 दिवस बाहेर होतो, पण माझ्या फॅमिली मेंबर्सनी मला प्रॉफिट बुकिंगची पोस्ट पाठवली. खूप बरं वाटतं की ती लोक आता एकदम इंडिपेंडेंटली ट्रेड करायला लागलेले आहेत, त्या लेवल्स करायला लागलेले आहेत. चांगल्याची संगत चांगल्या बरोबर, वाईटची संगत वाईटा बरोबर. स्टॉक मार्केटमध्ये जो चांगला करतोय ना या वाईट करतोय त्यांची संगत ठेवा, पण स्टॉक मार्केट बद्दल ठेवा, त्याच्याबद्दलची चर्चा करा, विषय काढा. जेवढं तुम्ही त्या विषयामध्ये घुसाल ना खोलवर, तर तेव्हाच तुम्ही वरती याल. समुद्राच्या तळाशी जेव्हा जाताना तेव्हाच तुम्हाला मोती भेटतात. वरती राहून काय तुम्हाला दिसणार नाही, काय भेटणार नाही. जेव्हा तुम्ही खोल उतराल ना तेवढेच तुम्हाला मोती आणि शिंपल्या भेटतील. ठीक आहे. तर उद्याचा दिवस तुमचा खूप चांगला जावो, ग्रीन मध्ये क्लोजिंग ही अपेक्षा हा व्हिडिओ थांबवत आहे. तुम्हाला जर लेवल्स कळल्या असतील आणि जर तुम्हाला हा व्हिडिओच्या माध्यमातून जे लेवल्स पटल्या असतील तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला काही प्रश्न असतील तर माझ्या व्हॉट्सअपच्या नंबरवरती विचारा, जर तुम्ही हर वेळा विचारता. खूप युट्यूबच्या फॅमिलीज मध्ये मला क्वेश्चन विचारले जातात, मी त्याची उत्तर देतो. उद्या पण नक्कीच प्रयत्न करेन. असं होतं की उद्या तुम्ही काहीतरी चांगलं कराल आणि उद्याचे येणारे आता उद्या सोमवारी व्हिडिओ बनणार नाही, मंगळवारी व्हिडिओ बनेल, कारण का बुधवारचा व्हिडिओ मंगळवारी बनेल, मंगळवारी मार्केट नसल्यामुळे. ठीक आहे. तर आतासाठी जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद, बाय.